राम राम मंडळी, प्रीतीज वर्ल्ड 85 या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण जोगेश्वरी केवला जातो आहोत। जोगेश्वरी केव जोगेश्वरीमध्येच आहे, पण तिथे जाण्यासाठी तुम्ही ट्रॅव्हलिंग कसं करू शकता आणि तिथून कुठली रिक्षा वगैरे पकडायची असते त्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तसंच त्या केवबद्दल काही आपल्याला माहिती भेटते का तेही पाहूया आपण, आणि ती माहितीसुद्धा मी तुम्हाला शेअर करेन। तर चला जाऊया जोगेश्वरी केवमध्ये। तर चला मंडळी, आपण जोगेश्वरी स्टेशनवर पोचलेलो आहोत। जोगेश्वरीला उतरल्यावर ईस्टला आल्यानंतर इथे तुम्हाला स्टेशनला उतरल्यानंतर उजव्या साईडला असलेल्या माझेस्वारी रिक्षा स्टँडवर जाऊन माझेस्वाडीची रिक्षा पकडा आणि रिक्षावाल्याला सांगा की जोगेश्वरी लेणीला जायचं आहे। ते तुम्हाला कोपऱ्यावर तिथे सोडतील आणि तिथून तुम्ही डाव्या साईडने आणि मग राईट साईडने जाऊन या हनुमान मंदिराजवळ जा। 1-2 मिनिटावरच आहे हे मंदिर आणि तिथून समोरच आहे जोगेश्वरीची ही लेणी। तर चला माझ्याबरोबर तुम्हीही एक्सप्लोर करा ही जोगेश्वरीची लेणी। जोगेश्वरी ही लेणी भारतातील जोगेश्वरी या मुंबई उपनगरात असलेल्या काही प्राचीन हिंदू गुहा मंदिर शिल्पकलांपैकी एक आहे। या लेण्या चालुक्य राजवंशाच्या 6व्या शतकातील आहेत। या अजिंठा आणि एलिफंटाच्या उत्खननादरम्यान सापडलेल्या या गुहा आहेत। या लेण्या हिंदू देवता जोगेश्वरीच्या आहेत। इतिहासकार आणि विद्वान वॉल्टर स्पिक यांच्या मते जोगेश्वरी हे भारतातील सर्वात जुने प्रमुख गुहा मंदिर आहे। याची एकूण लांबीच्या बाबतीत सर्वात मोठी लेणी ही म्हणू शकता। या लेणीला प्रामुख्याने 3 प्रवेशद्वार आहेत। या लेण्या पश्चिम द्रुतगती मार्गावरील आहेत आणि अतिक्रमणाने वेढलेल्या आहेत। या गुहेच्या मुख्य दालनात जाण्यासाठी पायऱ्यांच्या लांब उड्डाणाने लेण्यांमध्ये प्रवेश केला जातो। त्यात अनेक खांब आहेत व यात अजून मंदिरं देखील आहेत। एक शिवलिंग आहे, दत्तात्रय याची मूर्ती देखील आहे, हनुमंताची मूर्ती देखील आहे आणि गणेशाची म्हणजेच गणपती बाप्पाची खूप सुरेख अशी मोठी मूर्ती आहे आणि द्वारपाल देखील आहेत। असे 2 द्वारपाल ह्याचे अवशेष या गुहेमध्ये तुम्ही पाहू शकता। या गुहेत जोगेश्वरी देवीची मूर्ती आणि तिच्या पायाचे ठसे देखील आहेत, ज्यांच्या नावावरून या परिसराचे नाव जोगेश्वरी हे पडले आहे। काही मराठी लोक या देवीला कुलदेवी मानतात। या लेण्या मुंबईतील सर्वात जुन्या पशुपत लेण्या आहेत। या लेण्यांमध्ये शैव धर्मातील विविध प्रसंगाचे चित्रण करणारे 6 शिल्पात्मक फलक आहेत, ज्यात शिव आणि पार्वतीचा विवाह, अंधकासूर वध, शिव रावणाला आपला शिष्य म्हणून स्वीकारताना आणि शिव पार्वतीचे फासे खेळताना, तसेच नटराज आणि लकुलिश शिव यांचा समावेश आहे। या गुहेत महायान बौद्ध वास्तुकलेचे शिल्प आणि खांब देखील आहेत। वर्षानुवर्ष दुर्लक्ष व मानवी वस्तीचे अतिक्रमण यामुळे या लेण्यांची बरीच पडझड झालेली दिसते। या लेण्यांचा काळ अनेक विद्वानांनी इसवी सन 6व्या शतकात पूर्वार्ध मानला आहे। भगवान श्रीकृष्ण तेव्हा जेव्हा आले ना ते म्हणजे पांडव तेव्हा गुप्त रूपामध्ये इकडे आले। ओके, पांडव गुप्त रूपामध्ये इथे आले होते। सध्या या लेण्यांचे मुख्य प्रवेशद्वार हे पश्चिम दिशेला आहे, परंतु मूळ प्रवेशद्वार हा पूर्वेकडून होत असावा असे दिसते। पूर्वेकडील प्रवेशद्वाराने सर्वप्रथम अग्रमंडपात प्रवेश करता येऊ शकतो। आपण गेल्यावर सर्वप्रथम जोगेश्वरी मातेचे दर्शन केले। बाहेर कितीही तापमान असले तरी या गुहेत तुम्ही आलात की तुम्हाला नक्कीच थंडावा जाणवेल। तर मी सरकारला हीच विनंती करू इच्छिते की इतक्या सुंदर वास्तूचे रक्षण करण्यासाठी तुम्ही काहीतरी मार्ग शोधा आणि इतक्या सुंदर वास्तूला जपा, जेणेकरून येणारी पुढची पिढी देखील या वास्तुकलेला पाहू शकेल, अनुभवू शकेल।
जोगेश्वरी मातेचे दर्शन घेऊन आल्यावर आता आपण आपल्या दुसऱ्या मंदिरात इथे दर्शन घ्यायला आलेलो आहोत. ते आहे महादेवाचे मंदिर. तर चला दर्शन घेऊया आणि म्हणूया हर हर महादेव. मला विरारला रिटर्न घरी लवकर जायचे होते, कारण की 4 वाजल्यानंतर विरार ट्रेनला खूप गर्दी होत जाते. त्यामुळे मी ह्या शॉर्टकटने आतमध्ये आले. पण तुम्ही हा शॉर्टकट वापरू नका. थोडं पुढे चालत जाऊन समोरून एक गेट दिसतो आहे,
त्या गेटने तुम्ही आतमध्ये या आणि या साईडने असे चालत 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 आलात. असं थोडा उतार आहे हलकासा, पण जर तुम्ही व्यवस्थित हळूहळू चालत आलात तर इथपर्यंत येऊ शकता. पण थोडी वाट मध्ये मध्ये निसरडी आहे, तर सावधानगिरी बाळगून हळूहळू सावकाशपणे इथे या. इथे आहे दत्त मंदिर. तर चला दर्शन घेऊया आपण दत्त मंदिराचे. गणपतीच्या मंदिराच्या इथून जे मी वरती असलेले भुयार दाखवले तेच आहे हे दत्त मंदिर. तर चला आता आपण दत्तगुरूंचे दर्शन घेऊया. मी पहिल्यांदाच या लेणी पाहायला गेली होती, त्यामुळे माझी थोडी गडबड झाली आणि मी हनुमान मंदिर पाहण्याचं विसरले. त्यामुळे पुन्हा एकदा शॉर्टकट घेऊन मी या हनुमान मंदिराला भेट द्यायला गेली. तर तुम्ही या वाटेने कधी येऊ नका, कारण की ही खूप निसरडी वाट आहे. तर जिथे शिवमंदिराचं दर्शन घेतलं तिथून जे हे खांब दिसतात डाव्या साईडला, त्याच साईडला आहे हे हनुमानाचं मंदिर. तर चला पाहूया हनुमानाचं मंदिर. आय होप मी दिलेली माहिती आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.